मला वाटतं की 10 खेळाडू आहेत सध्या आपण बघतोय. वन शॉट. चला मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी मंथन. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण डॉट बॉल आलाय सध्या मंथनच्या माध्यमातून. 4 षटकांचा हा मॅच आहे. नेक्स्ट मॅचच्या दिशेने जाणार आहेत त्यामुळे विनंती असेल. सध्या तरी आपण बघितलं गेलं तर 10 खेळाडूने श्रीराम कसर्लीचा संघ खेळताना आपण बघतोय. सर वेळ जातोय, प्लीज वेळ जातोय. ऑलरेडी तुम्ही 10 प्लेयरने खेळतात, त्यामध्ये संध्याकाळचं सत्र आहे म्हणून तुम्हाला विनंती असेल. पहिला चेंडू डॉट बॉल हाताळलाय. जय आहे समोर स्ट्राइक एंड वरती. सफल झाले होते, मिस टाइम स्ट्रोक झाला. चेंडू चाललाय शॉर्ट स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक आलाय, कलेक्शन नाही, त्यामुळे या चेंडूवरती 1 धाव येते. धावसंख्या 1 ने भर होते. संघ पोहोचलाय. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. आई जीवदानी कसरडीचा संघ 1 वरती. यावेळी फक्त कट केलंय इंटू द गॅप मध्ये. चेंडू चाललाय सीमा रेखेजवळ, चाललाय बाउंड्री लाईनला पार करत चौकार आलाय डीप पॉइंटला. चौकार. एका चौकार आलाय. जबरदस्त फटका विनीतच्या बॅट मधून. धावसंख्या होते ती 5. यावेळी सन्मानपूर्वक खेळलं जात आहे. ह्या फटक्याची गरज होती का हेही महत्वाचं आहे, कारण चेंडू पडल्यानंतर सरळ आलाय, त्यामुळे विनीत ही बीट झालाय. विनीतला नेमकं ह्या चेंडूवरती मोठा फटका खेळू की सन्मान करू, डिफेन्सिव्ह करू, पण चांगली गोलंदाजी होते मंथनच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 5 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिलं पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सध्या आपण बघतोय डॉट बॉल किरण गावड यांच्याकडनं पारितोषिक सध्या ऑन झालंय. राघोबटचे 3 चेंडूवरती 3 चौकार, 3 चेंडूवरती 3 षटकार, 3 डॉट बॉल आणि त्यानंतर 3 चेंडूवरती 3 गडी बाद केले तर किरण गावड यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जात आहे. आणि दोन्ही संघांना आहे, म्हणजे असं नाही की फक्त श्रीराम कसर्डी संघाचे गोलंदाज असतील, पण तिथून फलंदाजी आहेत, त्यामुळे हे प्राइज या येणाऱ्या 8 षटकापर्यंत ऑन राहील. सध्या लागोपाठचे 2 चेंडू डॉट बॉल झाले. तिसरा येईल का? 500 रुपयाचा कॅश प्राइज. तिसरा आलाय. 3 डॉट बॉल झालेत. किरण गावड यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज मंथनच्या खात्यामध्ये जमा झालाय. मैदानाच्या आतमध्ये षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च करत असताना मंथनने केले चांगली गोलंदाजी. आपण जर बघितलं गेलं तर आता आगमन होतंय प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेविका मॅडम सुनंदा पाटील मॅडमचं इथे आगमन होईल. थोड्याच वेळात त्यांचंही आगमन होईल इथे. चला गोलंदाजी मार्कवरती भाविक आलाय. पहिल्या षटकामध्ये 5 धावा. प्राइज ऑन झालाय. किरणजी गावड यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज मंथनच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे.
किरणजी गावड आपण जर बघितलं गेलं तर याच गावातील कसरली गावातील एक गोड व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्याकडनं जर विचार केला तर खेळाडूंना प्रेरणा देण्याचं काम केलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये सध्या भाविक सज्ज झालाय. समोर बॅटर जय, फटका केला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक विकी आहे. शेवटच्या क्षणाला वन बाउंड चेंडूला फील केलं जातं आणि फेकीही छान होते, ऍक्युरेट फेकी. आणि श्रीराम कसरली संघाचा जर विचार केला तर यंदाच्या वर्षामध्ये खूप छान फॉर्मॅट मध्ये तो कामगिरी करतोय. त्यामुळे महत्वाचं आहे मैदानाच्या आतमध्ये मग स्पर्धा कुठलीही असो आपला 100% बेस देण्याचं काम केलं जाते प्रत्येक खेळाडूकडनं. ऑन साइडला फटका केलाय, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक विकी पाटील जेलची संधी, जेल टिपला जातोय, विनीतला परतावं लागतंय, गडी बाद गॉन. धन्यवाद. पहिला गडी बाद विनीतच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद. महत्वाचा खेळाडू विनीत बॅक टू डगआउटच्या दिशेने जात असताना सध्या आपण बघतोय दुसऱ्या फेरीमध्ये ज्याने जो सामना जिंकला असा युवा ग्रुप वाढीवचा संघ सध्या आपण बघतोय. त्यानंतर पहिल्या फेरीतील विजेता संघ जय बजरंग शिरगाव आणि त्यानंतर ज्याला पुढे चाल देण्यात आली असा आर के डोंगरपाड्याचा संघ. धावसंख्या 6. नवीन बॅटर मिस्टर पंकज, नवीन बॅटर पंकज दाखल झालाय. चांगला चेंडू हाताळलाय, लेगस्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजाने आणि त्यामुळे डॉट बॉल आलाय. सध्या आपण बघतोय 2 डॉट बॉल झालेत, म्हणजे ज्या चेंडूवरती गडीबाद झालाय तो डॉट बॉल आणि भाविकच्या माध्यमातून हा चेंडू डॉट बॉल. जर हा डॉट बॉल येत आहे ना तर किरण गावड यांच्याकडनं भाविकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज होईल. बोल्ड होतोय, यष्टी वाकवली जाते. किरणजी गावड यांच्याकडनं भाविकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज ऑन होते. पुन्हा एकदा जमा झालंय भाविकच्या खात्यामध्ये. पंकजला परतावं लागतंय, गडी बाद गॉन. प्रयत्न लॉंगॉनला क्षेत्ररक्षक सध्या आपण बघतोय एक धाव पलून काढले. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागले जाते 7 धावा. 2 गडी बाद. तिसरा षटक, दुसरा षटक सध्या मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये श्रीराम कसराडी संघाने मात्र चांगली कामगिरी केली आतापर्यंत. हा चेंडू पडल्यानंतर पंच वळलेत आमच्या दिशेने. वाईट चेंडूचा इशारा येतोय महेंद्र भोईर सरांचा. अवांतरिक धाव. धावसंख्या होते ती 8. आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 1 गडी बाद आणि 8 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आई जीवदानी या कसराली या संघाच्या. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 8. 12 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहायचं आहे 12 चेंडूवरती कितपर्यंत मजर मारली जाईल. तोपर्यंत जाऊया डीजे कडे.
ऐकूया एक सुमधुर संगीत. हर्षद, हर्षदचा पहिला चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक हो, प्रयत्न मंथनने केला होता यावेळी, पण सध्या बघतोय मंथन पासून थोडासा दूर होता. त्यानंतर आपण जर बघितलं गेलं तर वैभव या चेंडूवरती आले, चेंडूला फील्ड केलं गेलं, एक धाव आली या चेंडूवरती. चला आर के डोंगरपाडा संघ कर्णधार आपण या. टॉस केला जाईल जय बजरंग शिरगाव या संघासोबत. चांगला चेंडू हाताळताना हर्षद. सध्या आपण बघतोय जी सुरुवात आई जीवदानी कसरली संघाची व्हायला हवी होती. प्रथम बॅटिंग करत असताना ती नाही झाली, कारण पूर्णपणे रोखलं गेले गोलंदाजामार्फत. आणि दोन्ही संघ एका गावातले आहेत, त्यामुळे धावपेच माहिती आहेत, कुठल्या खेळाडूचा कुठला रेंज कशा प्रकारे खेळतोय चेंडू. त्यामुळे त्या टप्प्यावरती अचूक लाईन लेंथ वरती गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला भेटले जातात. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक झाला, चेंडू चाललाय ऑन साइडला, शॉर्ट मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव पळून दुसरा धावचा प्रयत्न, डेंजर झोन वरती आहेत का तिकडे. आपण सध्या बघितलं गेलं तर 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. सुधीर होते मला वाटतं यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. 2 धावांनी धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय तो म्हणजे 11 धावेवरती. धावेवरती सध्या आपण खेळताना बघतोय संघ आई जीवदानी कसरलीचा संघ. 2 गडी बाद आतापर्यंत आपण बघतोय. जय आहे त्याच्यासोबत लकी आहे. जय कडनं अपेक्षा असतील, कारण विनीतच्या सोबत जय ओपनिंग पेअर मध्ये जाणारा हा फलंदाज आहे, त्यामुळे महत्वाचं आहे. जयकडनं क्षमता आहे, मोठे फटके येणं गरजेचं आहे आपल्या संघासाठी. वाईट चेंडूचा इशारा आलाय पंचाकडनं. अवांतर एक धाव, धावसंख्या होते ती म्हणजे 12. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. उर्वरित या षटकातील अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला टॉस केला जाईल. दिगंबर आहेत, दिगंबर मात्रे शिरगाव संघाकडचे कर्णधार. यावेळी सरळ व्ही मध्ये डाऊन द ग्राउंड, 1 बाउंस, सीमारेखा पार, चौकार. योगेशजी पाटील आहेत. योगेशजी पाटील साहेबांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. विनंती असेल योगेश पाटील साहेब आपल्या हस्ते हा टॉस केला जाईल. धावसंख्या होती ती म्हणजे 16 धावा. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा खोलवर टप्प्या चेंडू, चेंडू चाललाय पॉइंटला. भाविकाला या चेंडूवरती चांगल्या पद्धतीने फील्ड केलं जाईल. एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या होते ती म्हणजे 17 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल हर्षद याच्या मार्फत. समोर खेळलाय, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, झेलची संधी, झेल सुटलाय, चेंडू सीमारेखा पारी आलाय, चौकार आलाय, 4 धावा. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मिस्टर आदित्य आलाय.
सध्या मैदानाच्या आतमध्ये पाणी गेले त्यामुळे आपण टॉसच्या दिशेने जाणार आहेत. दिगंबर मात्रे आपण यायचं आहे. चला योगेश पाटील आपल्याला विनंती असेल की आपण टॉस केला जाईल. आर.के. डोंगरपाडा वर्सेस जय बजरंग शिरगाव या संघासोबत आपण हा टॉस बघणार आहेत. टॉस जिंकलाय जय बजरंग शिरगाव संघाने. आपलं डिसिजन कळवतील. टॉस झालाय. बॅटिंग साठी सज्ज राहायचं आहे. मला वाटतं की अजूनपर्यंत डिसिजन पेंडिंग आहे त्यामुळे कुठला संघ बॅटिंग साठी सज्ज राहील हे महत्वाचं आहे. पण सध्या मैदानाच्या आतमध्ये स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच करण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाज आदित्य आलाय त्यामुळे वाईट चेंडूचा इशारा आलाय. अभांतर एक धाव. धावसंख्या 1 ने भर. संघ पोचलाय 22 वरती. शेवटचा षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके येतील का हेही महत्वाचं आहे. यावेळी समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय. आता हा झेल टिपणं गरजेचं होतं पण तिथून सध्या आपण बघितलं गेलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता हा झेल टिपणं गरजेचं होतं कारण तिथून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आले होते पण नंतर शेवटच्या क्षणाला ह्या चेंडूला शरीराच्या मार्फत अडवलं गेलंय त्यामुळे या चेंडूवरती एक धाव येते. एक धाव येते. धावसंख्या होते 23. चांगला चेंडू इथून सॅक्रिफाईस विकेट होईल का हेही महत्वाचं आहे. मंथन आले होते या चेंडूवरती. या चेंडूला फील्ड केले गेले आणि इथून परतावा लागलाय. लकी बॅक टू द डगआउट. डगआउटच्या दिशेने जात असताना तिसरा गडी बाद. आई जीवदानी कसराली संघाला धावसंख्या 23 वरती असताना 3 गडी बाद. आदित्यने दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद केलंय. सध्या आपण बघतोय पुन्हा एकदा सज्ज होईल आदित्य. फुलटॉस. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपला जातोय. गडी बाद होतोय. जय बॅक टू डगआउट गॉन. तर अमित आयुष दाखल झाल्यात. अमित आणि आयुष अशी आता दोन नवीन फलंदाज आहेत. शेवटच्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या होती ती म्हणजे 23 धावा. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. फलंदाज बीट झालेत. डॉट बॉल आलाय. 23 वरती 4 गडी बाद पूर्णपणे बांधून ठेवलंय श्रीराम कसराळी या संघाने. सध्या आपण बघतोय या मैदानावरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता सॅक्रिफाईस विकेट पाहायला भेटेल का मैदानाच्या आतमध्ये. इथून आयुषला परतावा लागलाय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर पाठवून द्यायचा आहे लगेच. प्रणय 23 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू खूप निर्णायक. या चेंडूवरती मोठा फटका आला तर 23 वरती 29 वरती जाईल. चौकार आला तर 27 वरती येईल. पाहायचं आहे काय घडेल. हाही सध्या आपण बघतोय तर 2200 रुपयामध्ये पंचांचा इशारा येईल. लेग बाईसचा इशारा. 24 आल्यात. 24 चेंडूवरती 24 बनवल्यात आई जीवदानी कसराली या संघाने. आता 25 करायचे आहेत. चेंडू असतील 24 चेंडू आणि विजयासाठी
25 धावेची आवश्यकता. डीजे गोकुल याच्याकडनं एक धून ऐकूया आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. आवाज ऐकणार आहेत या 4 षटकांसाठी. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचं आहे प्लीज, विनंती असेल. चला मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर विकी आणि वैभव अशी जोडी आणि कसराडी संघाचं हे वैभव आणि विकी हे सातत्याने आपण या खेळाडूला आपण बघतोय. ओपनिंग पेअर मध्ये आपण हे 2 फलंदाज सातत्याने आपण बघतोय. त्यानंतर जर विचार केला नक्कीच म्हणजे व्ही फॉर विकी, व्ही फॉर विनीत आणि व्ही फॉर वैभव अशी विक्ट्री अशी असणारी ही सध्या नावं आहेत. पण आज अगेन्स्ट आहेत सध्या विनीत, अगेन्स्ट सध्या खेळताना आपण बघतोय. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिसटाइम झाला. चेंडू चालला मिडविकेटला, क्षेत्ररक्षक आलाय, शॉर्ट मिडविकेटला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि 1 धाव चेंडूवरती आलंय. सध्या आपण बघतोय आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये हलकासा बदल होईल कारण 25 धावेचा पाठलाग करायचा आहे आणि इथून सध्या 23 ची आवश्यकता आहे. चेंडू असतील 23 चेंडू आणि 24 धावेची आवश्यकता. चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं स्वागत आहे. सेकंड राऊंड मधला हा महत्वाचा मॅच सध्या आईजुदा आणि कसराले आणि श्रीराम कसराले मध्ये पाहायला मिळतोय. जसं घनश्याम यांनी नुकताच उल्लेख केला की व्ही फॉर विकी, व्ही फॉर वैभव, व्ही फॉर विनीत आणि व्ही फॉर विक्ट्री विक्ट्री निर्माण करणाऱ्यापैकी खेळाडू आहेत ते सध्या तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात. बहुतांश वेळी ज्यावेळी श्रीराम कसराले संघ बाहेर इतर ठिकाणी खेळण्यासाठी जातो त्यावेळी एकमेकांच्या अगदी जोडीनेच असणारे खेळाडू आहेत. फटका समोर खेळला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट विकीच्या बॅट मधून बरोबर समोर आलाय. चौकार 4.
पहिला विकेट मात्र आपण पाहिलं तर या ठिकाणी 7 धाब्यांवरती बाद झाल्यात. आज प्लेइंग 11 मध्ये पुन्हा सुधीर दादा यांनाही आपण पाहतात. वेलकम, आपलंही स्वागत आहे. सेकंड मॅच मध्ये आपण त्यांना पाहू शकता. ज्या ज्यावेळी श्रीराम कसराळे नावं घेतली जातात, अनेक जणांची नावं ही सातत्याने मात्र घेतली जातात. त्यापैकी एक नाव नामदेवजी वैदी सर यांचं देखील नाव घेतलं जातं. सुधाकरजी पाटील असतील किंवा इतर त्यांचे सर्व सहकारी यांचं मात्र सातत्याने टीमला सपोर्ट सहकार्य असतं. धावसंख्या 7 झाल्यात. 1 ओव्हर. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. फटका मात्र त्या ठिकाणी खेळण्यात आला. एक सिंगल येत असताना पाहायला मिळेल. वैभव जितका आक्रमक खेळाडू आहे ना, तितका तो सन्मानजनक देखील खेळत असतो. कधी कधी तो सन्मानजनक स्थितीमध्ये त्या बॅटला अगदी हलक्यात ड्राईव्ह करत असतो, सिंगल घेत असतो, स्ट्राईक रोटेशन करत असतो, आपल्या साथीदाराला स्ट्राईक एनवरती आणण्याचं काम करत असतो. ही स्पेशालिटी आहे. यश व्हाईट बॉल एक्स्ट्रा. किशोर सर आमच्या दिशेने वळतायत, दर्शवतायत व्हाईट बॉल. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचतायत 9 धावा. पंधरा धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावण्यात आल्यात. 25 धाब्याचा पाठलाग करायचा. 10 धाब्यांचं लक्ष मैदानावरती असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रणय. बॅटची एज पाठीमागे कॅचची संधी होती, परंतु तो हातातून निसटलाय. 1 धाव येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 16-16. नुकताच झालेली श्रीराम चषकाची स्पर्धा पाहिली, तिथेही याच दोन संघांचा मॅच आमने सामने होतात. आई जोधाने कसराळी आणि श्रीराम कसराळी. परंतु त्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर श्रीराम कसराळीचा संघ हॅवी राहिला होता. इथे आता सिच्युएशन तीच दिसते. स्लोवर वन बॉल टाकलाय, चांगला टाकलाय. विकेट किपरच्या हातामध्ये गेलायत. येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत 14 बॉल मध्ये रन करायच्या 9. मध्ये 9. फटका पुन्हा एकदा खेळलाय. बॉल चालला बिटवीन द गॅप मध्ये आणि निघून जाईल. पंचांचा सिग्नल. फ्लॅटेड सिक्सर. 6. रन करायच्या 3. पुढचा मॅच आर.के. डोंगरपाड आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर जय बजरंग शिरगाव. चला घाई करा, जास्त वेळ जाण्याची काळजी घ्या. दिगंबर डिसिजन. फिल्डिंग स्वीकारा. लगेच आपण फिल्डिंग लावणार आहात, कारण 4:45 47 मिनिटं झाल्या. त्यामुळे विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण लावा या मॅच नंतर. मॅचला जिंकण्यासाठी धावा करायच्या 2. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 बॉल मध्ये 2 धावेचं लक्ष. डीजे वरती 12 बॉल मध्ये रन करायच्या 2. तिसरं षटक. पहिलाच बॉल नो बॉल पंचाने सांगितलं आणि हा मॅच फिनिश झालाय. षटकार येत असताना पाहायला मिळतोय वैभवच्या बॅटमधून. कॉंग्रॅच्युलेशन टीम श्रीराम कसराळी. हा संघ मात्र आपण पाहिला तर या मॅच मध्ये अग्रेसर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला लाईनअप मध्ये श्रीराम टीम लाईनअप मध्ये आपण जा, हस्तांदोलन करा आणि शिरगाव संघ लगेच मैदानाच्या मध्ये आपण दाखल व्हायचं आहे. आर.के. डोंगरपाड्याचा संघ प्रथमतः बॅटिंग करेल आणि बाबू वेलकम, आपलं स्वागत आहे. आज